नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते। आज आचरण एक तप यावर मी बोलत आहे। तपाचरणात फार ताकद असते, त्यापेक्षा नुसत्या शुद्ध आचरणात ही ताकद असते। आचरण पवित्र असणे ह्याला फार महत्त्व आहे। त्यात एवढे काय असे म्हणत सर्वच गोष्टी दुर्लक्षित करणाऱ्या समाजाला हे कळणे अवघड आहे। खाणे पिणे, झोपणे उठणे, चालणे बोलणे अशा गोष्टींना काही नियम असतात। एक वेळ त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल, पण आपल्या वागण्याचा कोणाच्यावरही दुष्परिणाम होणार नाही ना, इकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे। त्या कुणावरची यादी अर्थात मोठी पाहिजे। लहान मुले, आई वडील, भाऊ बहिणी, मित्रपरिवार, घरमंडळी, पै पाहुणा, समाज, संबंधित, वयस्कर मंडळी, गणगोत, अगदी आपले मनही अशा कोणावरच वागण्याचा दुष्परिणाम होता कामा नये। या सर्वांचा पूर्वी माणूस प्राधान्याने विचार करायचा आणि त्याप्रमाणे वागत असे। त्यामुळे आचरण सरळ, शुद्ध, पवित्र असे। शुद्धा हा पूता भवतयज्ञ असा, म्हणजे माणसाने सदैव पवित्र आचरण ठेवावे अशी ही वेदाज्ञा आहे। त्याप्रमाणे समाज वागतच होता। म्हणूनच रामराज्याच्या वर्णनात खात्रीने सांगितले आहे की रामराज्यात कोणीही व्यभिचारी नव्हता, कोणी व्यसनी नव्हता, कोणी स्त्री बदचलन नव्हती, कोणीही अपमृत्यू होत नसे, चोरी दरोडेखोर हा कोणाचाही प्रादुर्भाव नव्हता, लांडी लबाडी करणारे कोणी नव्हते, इत्यादी इत्यादी। थोडक्यात काय, माणसे आचरणाला अनन्यसाधारण महत्त्व देत होती। थोडीफार चालढकल झाली तर स्वतःच अतिशय अपराधी समजायचे। आपण फार मोठा अपराध केला आहे असं मनात येऊन ती टाचणी त्यांना सारखी टोचत राहायची। शेजाऱ्याची, समाजाची, नातेवाईकांची फिकीर असायची। त्यामुळं आपलं काही चुकलं तर त्यांना दोष लागेल असं वाटायचं। असा समाजाचा आणि संबंधिताचा, आदराचा आणि प्रेमाचा धाक होता। थोडक्यात चांगले वाईट, भले बुरे, पाप पुण्य अशा मापदंडाने आपली अधोगती न होता प्रगतीच होत असते, अशी पिढ्यानपिढ्या दृढ श्रद्धा होती। आणि म्हणूनच समर्थांनी म्हटले, सदाचार हा थोर सांडू न येतो, जगी तोचितो मानवी धन्य होतो। असे हे केवळ आचरणाने श्रेष्ठ वागून लोक कृतकृत्य होत होते, तोच समाज धन्यता पावत होता। सहजी आपल्याला त्याचे अनुकरण करणे आजच्या काळातही शक्य आहे। पंचसाधन मार्ग स्वीकारून आपण हळूहळू त्या मार्गावर जाऊया। मग आपणही समर्थांप्रमाणे म्हणू शकू की मानवी धन्य हो, तोचितो मानवी धन्य होतो याची प्रचिती घेऊया। सोपा आणि काटेकोरपणे काटेकोरपणा अंगात बाळणं गरजेचा असलेला असा हा मार्ग, पण आपल्याच हित करून देणारा मार्ग आपण स्वीकारूया। आणि आचरण श्रेष्ठ असतं की सहज शक्य सगळ्या गोष्टी होतात, हे जगाला आपल्याकडूनच पटवून देऊया। धन्यवाद।